सतत त्यांनी तुटपुंज्या पगारीवर काम केलं आणि त्यांना कुठल्या ना कारणाने थोडा उठाव केला किंवा थोडा त्यांचा न्याय मागितला तर त्या कारणावरून त्यांना कामावरून हटविण्यात आलेलं आहे. गेली 5 महिने ती दोघं बसून आहेत. म्हणून आम्ही एक निवेदन द्यायला गेलो तर 2 दिवस झालं नगरपालिकेचे शिव मॅडम आम्हाला ते निवेदन घेण्यात टाळाटाळ करीत आहेत. म्हणून आम्ही आदरणीय भगवानरावजी वराड साहेबांना हा विषय बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की पूर्णपणे पत्रकार परिषद बोलवा आणि पत्रकाराच्या समोर ते निवेदन द्या. निवेदन जर नाही घेतलं तर आपण नंतर काय करायचं ते करू असं म्हणल्यानंतर मी पत्रकाराशी संवाद साधला. पत्रकार लोकांना आले. आता जर या आमच्या निवेदनावर त्यांनी योग्य तो कारवाई नाही केली तर यापुढचं आंदोलन हे तीव्र असणार आहे आणि या कामगारांच्या लढ्यासाठी आम्ही वाटेल ते करू. परंतु ह्या कामाला न्याय मिळवून देण्याचं काम महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल आदरणीय भगवानरावजी वराड साहेब संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं त्या ठिकाणी बोलू शकतो. हां बोला. मी अतुल सुखदेव सोनवणे राहणार परांडा. गेली 1/1/2011 पासून नगर परिषदमध्ये मी ड्रायव्हर पदावर हे कार्य करत आहे. तर आजपर्यंत मी 15 वर्ष झालं तिथं काम करतो आणि 5 महिने झालं तर आम्हाला कामावरनं कमी केलेलं आहे. तर ते आम्हाला सांगतात की हे गाडी चालू झाल्यावर या, ते आल्यावर चालू झाल्यावर या, पण आतापर्यंत त्यांनी काय बोललेलं नाही आणि 5 महिने झाला आता पगार देतो म्हणतात. अजूनपर्यंत पगार काही दिलेला नाही आणि कामावरनं कमी केलेला आहे आम्हाला. तर त्यांनी आम्हाला कामावर घ्यावं आणि हायकोर्टाचा निर्णय आहे की ज्यांना 10 वर्ष सर्व्हिस झालेले ते पूर्णपणे आस्थापनेवर असून त्यांना कायम करा म्हणून हे आदेश आहेत. ते आदेश जोडून सुद्धा त्यांना आम्ही दिलेला आहे. तरी पण ते काही कारवाई करीत नाहीत. जे अर्ज आम्ही देईन त्या अर्जाची टाळाटाळ करून ते फेकून देतात. तर आम्ही हे आता कोर्टामध्ये केस घातलेली आहे. तर आम्हाला म्हणतात तुम्ही कोर्टात केस घातले तुम्ही कामावर येऊ नका असं बोलून आम्हाला हकलून दिलेलं आहे त्यांनी. तर आमचा 5 महिन्याचा पगार भेटावं हीच आमची विनंती आहे. आम्हाला कामावर घ्यावं होते. तर जे कोर्टाचे आदेश आहेत 15 वर्ष 10 वर्ष काम झाले त्यांचं त्यांना कायम करावा हे विनंती आहे आमची त्यांना. मी अर्ज केला होता गाडी दुरुस्त करण्यासाठी. तर मी ह्याच्या अगोदर अर्ज भरपूर दिलेले होते. त्यांनी काय अर्ज पहिले स्वीकारले नव्हते. मला अर्ज प्रत्येक बारीनं अर्ज द्यायला लावायचे. कालच्या बारीनं अर्ज दिला तर त्यांनी माझा अर्ज माघारी घेतला. कशाचा अर्ज? गाडी बाबतीत दिलता. गाडी खराब झाली म्हणून मी अर्ज दिलता लिहून. तर ते म्हणले अर्ज द्या. आजवर म्हणले अर्ज द्या. अर्ज दिला. 10-15 मिनिटांनी लगेच मला फोन आला की तुमचा अर्ज आहे असा माघारी घ्या. तर कारण काय तर ते अर्ज दिल्याबद्दल मला कामावून काढलेलं आहे. मग तुम्ही याची तक्रार केली का कुठं? त्याची तक्रार पुन्हा कशी करणार? मी केली तर मग आमच्या अध्यक्षाकडे केली. राजभाऊ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. आणि मी 5 महिने आता मला 4 महिने झाले पगार नाही माझी. तर खायचं काय? यांनी मला कामावून काढलेलं आहे. तर मी खाणार काय? ह्यांना मागा गेलं तर आज उद्या ती टाळाटाळ करतात पगारीसाठी. खाणार काय आम्ही? आम्हाला पगार भेटावी टायमाला आणि आम्हाला काम आमचं आहे आम्हाला काम भेटावं. येते ड्रायव्हर पदावर कर्मचारी सेवेत 15 वर्ष सेवा केली. त्यांच्या मागण्यासाठी हक्क व न्यायासाठी मागणी करण्यासाठी परांडा येथील नगरपालिकेमध्ये गेलेले कर्मचारी यांचं निवेदन न स्वीकारल्यामुळं त्यांच्या मनामध्ये आता तीव्र रोष आहे. याबाबत आपलं म्हणणं काय? नाही हे जे ड्रायव्हर म्हणून काम करत होते अतुल सोनवणे आणि संतोष मोहिते हे दोघेही परांड्याचे रहिवासी असून त्यांना जर निवेदन देण्यासाठी जर 2-2 दिवस तिथे चक्रा मारावं लागत असतील तर ह्या निवेदन घेऊ नका म्हणून सांगणार कोण आहे ह्याचा देखील शोध घेतला पाहिजे. कारण की इतक्या विचित्र पद्धतीची वागणूक आजपर्यंत या परांडा शहरामध्ये कधीच कोणाला दिली गेलेली नव्हती. तर निवेदन देण्यासाठी गेलेल्या जर माणसाचं निवेदन घ्यायला तुम्ही तयार नसताल तर कशा पद्धतीने तुम्ही लोकांची सेवा करणार आहे? आणि राहिला विषय ह्या 2 जणांच्या काम करण्याचा तर गेली 15 वर्ष झालं ही दोघंही काम केलेले आहे. शासनाचा नियम आहे की ज्यांनी कोणी 15 वर्ष सेवा केलेली आहे त्यांना कामावरती रुजू करून घेण्यास यावं असा शासनाचा नियम आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या जीबीच्या बैठकीमध्ये आम्ही सगळेच नगरसेवकाच्या वतीनं एक पत्र दिलं जाईल जनशक्ती नगर विकास आघाडीच्या वतीनं की बाबा ह्या दोघांना आहे असं पूर्ववत कामावर करून घेण्याचा ठराव आम्ही जनशक्ती नगर विकास आघाडीच्या वतीनं त्यांना देणार आहोत. धन्यवाद.